या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। भाजपासमोर एकीकडे महापौर निवडीचं आव्हान असताना दुसरीकडे भाजपा जी रणनीती आखत आहे त्यानुसार 2 महापौर देण्याचं नियोजन भाजपाकडनं करण्यात येतंय अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळते। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात सोलापूर महानगरपालिकेमध्ये तब्बल 87 नगरसेवक निवडून आणून महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची महापालिका म्हणून नावलौकिक झाला आहे। आता पालकमंत्री गोरे यांच्या समोर शहराचा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, सभापती, सभागृह नेता निवडीचं एक प्रकारे आव्हान आहे। ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख समर्थक नगरसेवकांकडून त्यांचे चिरंजीव किरण देशमुख यांना महापौर करासा सूर पुढे आलाय। दुसरीकडे सुभाष बापू देशमुख यांनी मात्र कोणतीही भूमिका घेतलेली नाही, पण दोन्ही देशमुख एकत्र येऊन दबाव टाकू शकतात असं बोललं जातं। दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर महानगरपालिकेत 2 उपमहापौर करण्याची संकल्पना सध्या भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात असल्याची माहिती समोर आली आहे। 87 कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी दरवर्षी 2 उपमहापौर असे 5 वर्षात 10 उपमहापौर करायचे असा उद्देश भाजपचा असल्याचं बोललं जातं। महापालिकेत मिळालेल्या यशानंतरही पुन्हा भाजपमध्ये गटबाजी डोकेवर काढते। आमदार देवेंद्र कोठे गटाचे विनायक कोंड्याल यांना महापौर पद निश्चित असल्याचं सांगण्यात येत असून त्यामुळे दोन्ही देशमुखांमध्ये या पदावरून सुद्धा नाराजी असल्याची चर्चा कार्यकर्ते करतायत। आता या उपमहापौर पदासाठी पक्ष कोणाच्या नावाचा विचार करतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे।